योगपट्टीचं माप टाकायचंय, तर ते मी टाकते 2 इंचावरती. सरळ लाईन ओढून घेऊ आपण. हा पॉइंट तो पॉइंट 2 इंचाचा काढून घेतला. आता इथून पाऊण इंच घ्या किंवा अर्धा इंच घ्या, अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. ही झाली आपली योगपट्टीचं मार्किंग. आता आपल्याला 4 डॉट कसे द्यायचे ते बघू. 4 डॉट्स मारण्यासाठी इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर 28 छाती आहे, 28 छातीचा 10वा भाग येतो 2.8 इंच. 2.8 म्हणजे जवळजवळ पावणे 3 इंच. तर मग आपण इथे 3 इंचावर मार्किंग करून घेऊ. 3.25 इंच घेऊ, अर्धा इंच मिळवून घेऊ. 3.25 इंचावरती हा पॉइंट मी इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडनी अर्धा इंच मार्किंग करून घेऊ. ह्या साईडनी अर्धा इंच आणि ह्या साईडनी अर्धा इंच. वरच्या साईडला 1.5 इंचाचं एक पॉइंट घ्यायचं आहे आपल्याला. इथे पण 3.25 इंचाचा पॉइंट घ्यायचा. आता ही सरळ लाईन आपण इथे ओढून घेऊ. बघा, या पद्धतीने हा आपला इथे टक्स तयार होणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण कटिंग बघितलंय आजचं, बघत आहोत. आता इथे एक टक झाला आपला, बाकीचे 3 टक्स जे आहेत ते पण या पद्धतीने टाकून घ्यायचे. तर 1.5 इंचावरती हा टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला. ह्या साईडनी पण 1.5 इंच आणि ह्या साईडनीही 1.5 इंच. तर जो वरचा टक्स असतो तो आपण 2.5 इंचावर घेणार आहे. त्याच्यानंतर हे तिरके टक्स अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आपल्याला. बघा, या पद्धतीने